मला तुम्हाला टीजे नावाच्या मुलाबद्दल सांगायचंय. प्रत्येक उन्हाळ्यात शाळा संपल्याबरोबर टीजे त्याचं सामान बांधायचा आणि त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्याचा भाऊ पीटर याला भेटायला जायचा. पण यावर्षी त्याच्या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल होणार होता. आता टीजे तसा काही वाईट नव्हता, पण असं वाटत होतं की तो जिथं जाईल तिथं संकट त्याच्या मागे जातंय. आणि फार वेळ झाला नव्हता तो आणखीन एका संकटात सापडला. हे घे तुझं आईस्क्रीम. आता तुला बघतो. ये इथे. मला मारतो का? आता खूप मजा आली. ये. टीजे तुला बघतो आता. टीजे सोड, जाऊ दे. इकडे ये. मारामारी सोड. चल सोडणार नाही मी तुला. बघून घेईन. चल ट्रक मध्ये चढ. त्याने सुरू केलं. जा. तुला तर मी चांगलाच केक खायला घालेन, कळलं ना तुला? टीजे, स्वागत आहे. काय झालं बाळा? कशी आहेस? अरे हे काय झालं तुला? आजोबा कुठे ते आहे? ना आत आहेत. आम्ही तुझ्यासाठी व्यवस्था करत आहोत. आपल्या आंटीला भेटण्याच्या आनंदात त्याला त्या घटनेचा विसर पडला होता. आणि दुसऱ्या दिवशी पीटरनी टीजेला BMX रेस बघायला नेलं. आणि यात तर टीजे विशेष सराईत होता. हे छान होतं. थट्टा करतोयस ना? मी शिकागोत BMX ची शर्यत लावायचो. काय तो थरार. पण हो? टीजे साठी एक छोटस आश्चर्य बघ, होतं. तुला अजूनही काही दिसत नाहीये का? तो त्याचा शत्रू आहे, ब्रॅड. तुला खरी रेस लावायची असेल तर जुनी फ्रेडरिक एन्डुरो घे. ते काय आहे? ही सगळ्यात कठीण रेस आहे आणि या वर्षाचं पहिलं बक्षीस आहे होंडा XR80 आणि ते मलाच मिळणार आहे. एन्ड्युरो आणि रेस. पैज लावली गेली. टीजे दुचाकी विकत घेऊन खास एन्ड्युरो रेस मध्ये भाग घेईल. तो ब्रॅडला खेळात हरवेल. तो सर्वांना दाखवेल की तो अजिंक्य आहे. हे मी म्हटलं की मी असेन. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो सरपण विकून करायचा. पण टीजेला आशा होती की तो जास्त पैसे कमावून बाईक घेईल. जरा आता ही फांदी काप बाळा. हे बघ इथे काप, म्हणजे हे बरं होईल. झाड तोडणं तुला योग्य वाटतं? हो, अगदी योग्य आहे. झाडं सुकलेली आहेत. पण ते कसे सुकतात? मला नाही माहित. कदाचित कुठल्या तरी रोगामुळे ती मरत असतील. लोकांना होतात तसे? हो, तसंच असेल. तुला माहितीये, येशूनेही त्याविषयी सांगितलंय. कशाविषयी? त्या रोगाविषयी, ज्याला तो पाप असं म्हणतो. तो म्हणतो तू आणि मी, आपण त्यातच जन्मलो. आपण कितीही चांगले असलो तरी आपण पापी आहोत. आणि पापातून सुटण्यासाठी आपण येशूची क्षमा मागून त्याला आपल्या हृदयात घ्यायला हवं. येशू तसे म्हणाले? हो. हे बघ, त्याला वाटतं की आपण सशक्त आणि निरोगी असावं, त्या हिरव्यागार झाडासारखं. पण जर आपण आपल्या हृदयात येशूला नाही स्वीकारलं, मी आणि माझ्या आईप्रमाणे, तर जेव्हा आपण देवापुढे उभे राहू तेव्हा स्वर्गात अनंतकाली जीवन घालवण्याऐवजी आपण सरळ नरकात जाऊ. अगदी या सुक्या सरपणासारखे. आजोबा ही कितीला असेल? $250. छान, खूप चांगली आहे. बघा, आजोबा सायकल आजोबा. चालवत आहेत. वा, चांगली चालवत आहेत. अरे वा वा, खूपच छान छान. त्याला बाईक मिळाली होती
आता पुढची पायरी होती एन्ड्युरो रेसची तयारी. सराव करून ब्रॅडला हरवणे आणि तेही चांगलंच हरवणे. माफ करा सर, तुम्ही मला ओल्ड मॅन फ्रेडरिक्स एन्ड्युरो रेस कुठे आहे ते सांगाल? हो, याच रस्त्यावर पाऊण मैल दूर आहे. तू पाहू शकशील कारण तिथे मातीचा खोदलेला एक खड्डा आहे. तिकडेच आहे. या वाटेने? हो. धन्यवाद. चल त्याला गाठू आपण. तू काय करतोयस निर्लज्जा? तू स्वतःवर किती धूळ उडवली आहेस बघ. तू फारच चालाक आहेस. तू एन्ड्युरो मधला माझा वाटा घेऊ शकत नाहीस. हे काय रे? नवीन कोरी बाईक? तिला सोडून दे. पण याची सराव जागा कुठे आहेत? तिला हात लावू नकोस. तू तुझ्या गाडीची चांगली काळजी घे मूर्खा, नाहीतर कदाचित ती थोडीफार खराब होऊ शकते. मी म्हटलं दूर राहा तिच्यापासून. मी दूर राहू तिच्यापासून? ठीक आहे, मी दूर राहतो तिच्यापासून. ये आता तुला बघतो. तिला एकटं सोड म्हटलेलं. त्याला पकड. मार मार अजून मार. मार आता. सोडा मला. अरे चला आता जाऊया. अरे खूप मारलं त्या चला चला मुलाला. चला, हा चला चला. खूप उशीर झालाय आपल्याला. नाहीतर चला. मोठा आला रेस करणारा. टीजे फक्त चिडला नव्हता, तर त्याला ब्रॅडचा अतिशय राग आला होता. खर तर तो एवढा संतापला होता की तो काहीही करू शकत होता. काहीही. काय करतोयस तू? हे तू काय करतोयस इथे? तू तू काय केलंस माझ्या बाईकला? माझ्या बाईकला काय केलं ह्याने? यावेळी टीजे भाग्यवान होता. तो तिथून निसटला आणि जंगलात जिथे तो सरपण गोळा करायचा तिथेच तो जाऊन लपला. या संकटाची सूचना मिळताच पीटर त्याला शोधायला जंगलात गेला आणि लवकरच ते दोघेही एकमेकांना भेटू शकले. तुला माहिती आहे, काही लोकांना तुझ्याविषयी खूप काळजी वाटते. आणि काही तर माझ्या जीवावरच उठलेत. मी गुंता फारच वाढवलाय ना रे. हो, कारण तिरस्कार आणि कडवटपणा फारच विद्रूप गोष्टी आहेत. पण हे लक्षात ठेव, कोणत्याही पापापेक्षा त्या वेगळ्या नाहीत. प्रत्येक पाप फक्त आपलं सर्वनाश करतं. मी पापातून कसा सुटू शकतो? मी जसा सुटलो तेच तुला सांगू शकतो. येशू? हो, हे बघ, पूर्वी मी इथे असलेल्या या झाडासारखा होतो. पूर्णपणे सुकलेला, पापाने भरलेला, फक्त मेलेलं लाकूड. पण जेव्हा मी येशूला माझ्या हृदयात घेऊन त्याची क्षमा मागितली, तेव्हा त्याने माझं जीवन नियंत्रित केलं आणि त्याचं जीवन माझ्यात वाहू लागलं. आणि मी त्या तिथे असलेल्या त्या हिरव्यागार झाडासारखा झालो, बहरलेला.
पण जर मी येशूला माझ्या हृदयात यायला सांगितलं तर मला मनमानी करता येणार नाही. मला त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल. अगदी बरोबर, कारण तुझ्यावर त्याचा अधिकार होईल. मी हे कसं करू? तुला एक छोटीशी प्रार्थना करावी लागेल. मला मदत करशील का? असं करायला मला फार आनंद होईल मित्रा. तू माझ्यासोबत प्रार्थना कर. प्रभू येशूला तुझा तारणारा आणि प्रभू म्हणून आपल्या हृदयात बोलाव. आणि फक्त आपल्या पापांची क्षमा मागू नकोस, पण त्याला आपल्या जीवनाचा पूर्ण अधिकार घ्यायला सांग. प्रभूला सर्व अधिकार द्यायची तुझी इच्छा आहे? छान. तर मग प्रार्थना कर. हवं तर माझ्या मागे म्हण, प्रभू येशू. प्रभू येशू. आणि एका तळ्याच्या काठी टीजेनी येशूला आपल्या हृदयात स्वीकारलं. त्याच्याकडे पापांची क्षमा मागून त्याला आपलं जीवन सोपवलं. तू माझ्या हृदयात ये. पण सर्व काही संपलं नव्हतं. ती रेस अजून बाकी होती. टीजे आपल्या कट्टर शत्रूला क्षमा करू शकेल का? सर्व तिरस्कार आणि संताप यातून तो मुक्त होईल का?
आणि टीजेच्या मनात पीटरचे ते शब्द घोळू लागले. तुम्ही तुमच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिताही तुमची क्षमा करेल. ही स्पर्धा अटीतटीची चालली आहे, पण 57 क्रमांक जिंकेल अशी शक्यता आहे. आणि हेही शब्द की येशूच्या सहाय्याने मी क्षमा करेन. त्याला माफ करेन. तो मुक्त होता. येशूच्या सहाय्याने त्याने क्षमा केली होती. खरं तर त्या शर्यतीत टीजे ब्रॅडच्या पुढे होता, पण त्याने ब्रॅडला पुढे जाऊन जिंकू दिलं होतं. शाबास. हे, तू छान काम केलंस. चांगली कामगिरी केलीस. अगदी उत्तम. चांगला प्रयत्न होता. पुढच्या वेळी जिंकशील. फारच छान. जबरदस्त प्रयत्न होता टीजे. तुला काय म्हणायचंय? मी हरलो. हरलास? मला तसं नाही वाटत. मी तर म्हणेन की जिंकणं काय असतं ते तू आता शिकू लागलास. हे टीजे, माझे बाबा म्हणाले की आपण यातून माझ्या घरी जाऊ शकतो. येतोस? माझी काही हरकत नाही. आणि तो उन्हाळा टीजेसाठी विशेष होता. बदल बरेच झाले होते, पण मोठा बदल झाला होता टीजेच्या हृदयात. कारण बघा, येशू त्याच्या हृदयात आल्यामुळे त्याच्या सर्व पापांची तर क्षमा झालीच होती, पण आपल्या शत्रूवर प्रीती करून बऱ्याने वाईटाला जिंकण्याचं सामर्थ्यही त्याला लाभलं होतं. आणि हृदयात येशू आल्यामुळे टीजे वाढून प्रगल्भ झाला आणि तो देवाच्या इच्छेप्रमाणे घडत गेला.